नमस्कार. वेलकम बॅक टू निकिता जेनेक्स कॅड सीरीज. इमेजमध्ये शो केलेला मॉडेल आज आपण क्रिएट करणार आहोत, जो आहे एल ब्रॅकेटचा. लेट स्टार्ट. फर्स्ट आपल्याला स्केच सिलेक्ट करायचा आहे. टॉप प्लेनवर आपल्याला स्केच काढायचा आहे. ओके. आता या ठिकाणी डायमेन्शन्स दिल्याप्रमाणे आपण एक रेक्टेंगल काढून घेऊया. इथे तुम्ही बघू शकतात 80 mm विड्थ आहे आणि 60 mm हाईट असलेला एक रेक्टेंगल आपल्याला काढायचा आहे. तर इथे आपल्याला छोटासा बदल करायचा आहे. आपण विड्थ 80 mmच ठेवणार आहोत आणि हाईट 10 mm कमी करणार आहोत, म्हणजे 50 mm हाईट ठेवणार आहोत. कारण आपल्याला जेव्हा एल ब्रॅकेट काढायचा आहे तेव्हा त्याला आपल्याला 10 mm थिकनेस द्यायची आहे. त्यासाठी आपल्याला हाईट जी आहे ती 50 mmच काढायची आहे. आता आपण ह्या रेक्टेंगलला 10 mm ने एक्सट्रूड करूया. तर आपल्याला प्लेटच्या साईड फेसवर एक रेक्टेंगल ड्रॉ करायचा आहे. त्याने आपण एल शेप क्रिएट करणार आहोत. इथे मी स्केच सिलेक्ट केला. सिलेक्ट द रेक्टेंगल टूल. इथे पॉइंट प्लेस करा आणि आपल्याला विड्थ घ्यायची आहे 80 mm, म्हणजे जी आपली लेंथ असणार आहे, आणि हाईट आपल्याला घ्यायची आहे 60 mm. अगेन या रेक्टेंगलला आपल्याला 10 mm ने एक्सट्रूड करायचं आहे. पण याला रोटेट करून बघूया. इथे आपला एल शेप ब्रॅकेट तयार आहे, पण आपल्याला याचे कॉर्नर स्मूथ करायचे आहे. त्यासाठी मला माहिती आहे आपण एज प्लेन कमांड यूज करणार आहोत. सिलेक्ट द एज प्लेन कमांड. ही लाईन सिलेक्ट करायची आहे आणि 10 mm ची आपल्याला थिकनेस द्यायची आहे. अगेन आपल्याला सर्व 7 कॉर्नरला 10 mm रेडियसचा एज ब्लेंड द्यायचा आहे. इथे तुम्ही बघू शकता आपला एल शेप जो ब्रॅकेट आहे तो क्रिएट झाला आहे. आता आपल्याला बेस प्लेटवर आणि एल ब्रॅकेटवर 2 होल्स क्रिएट करायचे आहे, म्हणजे टोटल 4 होल क्रिएट करायचे आहे. इमेजमध्ये शो केल्याप्रमाणे आपण डायमेन्शन घेऊया आणि त्याप्रमाणे होल क्रिएट करूया. फर्स्ट आपण बेसला 2 होल क्रिएट करून घेऊ. त्यासाठी सिलेक्ट स्केच आणि ह्या फेसवर आपल्याला स्केच काढायचा आहे. ओके. आपल्याला साईडपासून 20 mm च्या डिस्टन्सवर होल क्रिएट करायचा आहे आणि इथूनही 20 mm आणि 10 mm डायमीटर असलेले होल आपल्याला क्रिएट करायचे आहे. फर्स्ट मी इथे मला एक सेंटर पॉईंट पाहिजे, त्यासाठी एक लाईन ड्रॉ करूया. इथून आपल्याला 20 mm वर एक लाईन ड्रॉ करायची आहे. आता या लाईनला आपण ऑफसेट करून घेणार आहोत पुन्हा 20 mm वर. या पद्धतीने आपल्याला इकडेही लाईन हवी आहे. त्याच्यासाठी आपण इथे नंबर ऑफ कॉपीज ठेवूया 4. या पद्धतीने अप्लाय. इथे आपल्याला 20 mm वर 4 लाईन्स भेटल्या आहे. त्यामध्ये आपण इथे एक आणि इथे एक, या पॉइंटला आणि ह्या पॉइंटला आपण एक 10 mm डायमीटर असलेला सर्कल ड्रॉ करून घेऊया. आपण या सर्व लाईन्स ट्रिम करून टाकणार आहोत, कारण आपण या लाईन ॲज अ रेफरन्स म्हणून घेतल्या होत्या. आपल्याला त्याची गरज नाही आहे. सिलेक्ट द ट्रिम. तर आपल्याला या सर्कलला एक्सट्रूड करायचं आहे, पण रिव्हर्स डिरेक्शनमध्ये, ज्यामुळे होल क्रिएट होतील. रिव्हर्स डिरेक्शनमध्ये आणि अप्लाय करा.
तर आपल्याला पुन्हा एकदा असेच 2 होल क्रिएट करायचे आहे, पण व्हर्टिकल प्लेनवर. सो सेम डिस्टन्स, सेम हाईटवर आपल्याला हे क्रिएट करायचं आहे. सो सिलेक्ट सिलेक्ट स्केच करून घेऊया. या फेसवर आपल्याला स्केच ड्रॉ करायचे आहे. ओके. आणि सेम त्याच पद्धतीने आपल्याला हे सर्कल ड्रॉ करून घ्यायचे आहे. तर आपल्याला पुन्हा एकदा या सर्कलला एक्सट्रूड करायचा आहे, पण रिव्हर्स डिरेक्शन. तो इथे तुम्ही बघू शकता, इथे रिव्हर्स डिरेक्शन ऑप्शन आहे, त्यावर सिलेक्ट करा आणि अप्लाय करा. तर या पद्धतीने आपला ब्रॅकेट जो आहे, जो एल शेप ब्रॅकेट आहे, तो पूर्णपणे कंप्लीट झाला आहे. तो बघू शकतात आणि आपण एकदम इझी मेथडने याला कंप्लीट केला आहे. आता आपण याला डायमेन्शन्स देऊन घेऊया, म्हणजे आपला ब्रॅकेट जो आहे तो पूर्णपणे कंप्लीट होऊन जाईल. सो इथे मेनू बारमध्ये PMI ऑप्शन सिलेक्ट करा. त्यानंतर रॅपिड डायमेन्शन या ऑप्शनवर सिलेक्ट करा आणि या ठिकाणी तुम्हाला डायमेन्शन्स देण्यासाठी पॉईंट सिलेक्ट करायचे आहे. तो अशा पद्धतीने आपला एल शेप ब्रॅकेट क्रिएट झाला आहे. आय होप तुम्हाला व्हिडिओ युजफुल वाटला असेल. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये सुद्धा असाच एक सिंपल मॉडेल क्रिएट करणार आहोत. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सिंपल ट्युटोरियलसाठी निकिताज NX CAD सिरीजला फॉलो नक्की करा. थँक्यू.